नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. जेव्हा एखादी मुलगी सासरी जाते तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सासरची सगळीच मंडळी आपली नसतात. सासर हे प्रत्येक मुलीने आपलं मानावं हे नक्कीच, कारण तेच आपलं घर असतं. तिथेच आपण आपला हक्क गाजवू शकतो आणि माहेर दुरावल्या जातो. मग माहेरची ओढही कमी होते आणि सासरची ओढ लागायला लागते. परंतु जेव्हा एक गृहिणी म्हणून तुम्ही सासरी जाता तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की सासरची सगळीच मंडळी ही आपली नसते. त्यावेळी आपल्याला त्यामध्ये क्लासिफिकेशन करता येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला शिकवलं जातं की सासरी गेल्यावर सगळ्यांना आपलं म्हणावं, पण ती सासरची प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आपली मानतात का हेही तेवढंच जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर काय आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, तर आपल्याला काही कॅटेगरीजमध्ये लोक ओळखता यायला हवे. आपली सासरची जेवढी काही मंडळी आहे, जेवढे काही नातेवाईक आहे, ते आपण कुठल्या कॅटेगरीत ठेवायला हवे. तर साधारणतः या क्लासिफिकेशनमध्ये एक कॅटेगरी येते कचरा कॅटेगरी. येस, माझ्या शब्दांमध्ये मी त्याला म्हणते कचरा कॅटेगरी, म्हणजे डस्टबिनमध्ये आपण जो कचरा टाकतो ती कचरा कॅटेगरी. या कॅटेगरीमध्ये कोण लोक येणार? की जी लोक तुम्हाला नेहमी घालून पाडून बोलतात, जी लोक तुमचा वारंवार अपमान करतात, जी लोक मी कशी ग्रेट आहे किंवा मी कसा ग्रेट आहे हे त्यांच्या पदोपदी तुम्हाला दाखवून देतात आणि तुम्ही कसे खालचे आहात किंवा तुमची किंमत कशी कमी आहे हे जाणून देतात. ती गोष्ट कॅटेगरी म्हणजे कचरा कॅटेगरी. त्यांच्या लेखी तुमचं महत्त्व हे शून्य असतं. त्यांना त्यांचीच दमदाटी करायची असते आणि तुमचा कंटिन्यू अपमान करायचा असतो. त्यावेळेस तुम्ही दुखता, तुम्हाला दुःख होतं, तुमचं हाड रडायला लागतं. पण मग या अशा कचरा कॅटेगरीकडे आपण लक्ष द्यायचं का? अशा कचरा कॅटेगरीच्या लोकांसोबत कसं डील करायचं? सिंपल आहे. अशा कचरा कॅटेगरीच्या लोकांना आपल्या आयुष्यात कुठेही स्थान देऊ नका. कारण तुम्ही जेव्हा त्यांना स्थान द्याल, त्यांना महत्त्व द्याल, तेव्हा तुम्हाला तिथून दुःखच मिळेल आणि वेदना होतील. त्या वेदनाच तुम्हाला नको असेल तर या कचरा कॅटेगरीच्या लोकांना कडे दुर्लक्ष करणं अतिउत्तम. कारण या लोकांची एक टेंडन्सी असते की आपण असं वागलं तर समोरची व्यक्ती रिॲक्ट होईल आणि मग तुम्ही जर चुकीचे रिॲक्ट झाला म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी म्हटलं आणि तुम्ही उलट बोललात तर त्या गोष्टीचा ते कांगावा करून तुमची समाजात इमेज खराब करू शकतात. किंवा त्यांना वाटतं की हां, मी असा टॉन्ट मारला ना, हिला वेदना झाला, त्यावेळेस ते आणखी तसे टॉन्ट मारायला लागते. तेव्हा असे जे कचरा कॅटेगरीचे लोक असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना आपल्या आयुष्यात स्वतःपुरतं तरी काढून टाका. ते बोलल्यास बोला, हो हो, नाही नाही, ओके ओके. त्यानंतरची दुसऱ्या कॅटेगरीचे लोक असतात की ते आपल्या चित्र असतात. त्यांना तुमच्याशी खूप जवळीकी करायची नसते, तर तुम्हाला त्रासही द्यायचा नसतो, म्हणजे तुमच्यावर प्रेमही करायचं नसतं, खूप आपुलकी दाखवायची नसते, तर तुमचा द्वेषही करायचा नसतो. ही लोक आपल्या आपल्या कामात राहतात, आपलं खुश असतात. त्यांच्याशी तुम्ही त्यांचा रागही करू नका किंवा लोभही करू नका. तुम्ही त्यांना त्यांचं लाईफ जगू द्या आणि तुम्ही तुमचं लाईफ जगा. त्यानंतरची लोक येतात ती म्हणजे तुमच्यावर खूप माया करणारी लोक, अगदी मनापासून प्रेम करणारी लोक. अशा लोकांना जपा. कारण ही कमी जरी असली ना तरी ती खूप महत्त्वाची असते. तेव्हा अशा लोकांना जपणूक करा, त्यांच्या भावनांना जपा, त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा.
की कचरा लोकांची कॅटेगरी तुम्हाला जेव्हा त्रास देईल कदाचित तेच तुमची ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील. कारण जी दुसरी लोकं आहेत अध्यात्मामध्ये ती तर तुम्हाला साथ देणार नाही, परंतु जी तुमच्यावर आपुलकीने प्रेम करणारी लोकं आहेत ते तुम्हाला नक्कीच साथ देईल तुमच्या वाईट परिस्थिती आणि त्याचबरोबर तुमच्या आनंददायी जी काही क्षण असतात त्या क्षणातही ते वाटेकरी होईल, तुमच्या आनंदातही ते आनंदी मानतील. तेव्हा अशा लोकांना जपा. त्यानंतरची कॅटेगरी येते ती म्हणजे स्वतःच्या डोक्याने काहीही न करणारे. त्यांना जसं कोणी काही सांगितलं त्यानुसार ते चालतात. त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. कारण आज तुम्ही म्हणताय ते तुमच्या मताने चालेल, पण दुसऱ्या दिवशी दुसरा व्यक्ती काय म्हणेल त्याच्या मताने चालेल. त्यामुळे अशा व्यक्ती विश्वासास पात्र नसतात. परंतु आपण जी तिसरी कॅटेगरी बघितली की जी तुमच्यावर माया करतात, तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्याबद्दल त्याला खरंच वाटते, अशा लोकांजवळच आपलं मन व्यक्त करा. कारण तुम्हाला शाश्वती असेल की ही व्यक्ती मी सांगितलेल्या गोष्टी कोणालाही सांगत नाही, कारण ते तुम्हाला जपतात, तुमच्यावर प्रेम करतात. तेव्हा जेव्हा ही मुलगी सासरी जाते किंवा तुम्ही सासरी आलाही असाल आणि तुम्हाला हे क्लासिफिकेशन करता आलं नसेल तर आता नक्की करा आणि आपलं बिहेवियर चेंज करा. कारण हे खूप गरजेचं आहे कुणासाठी, त्यांच्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी. आपलं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल हे आपल्या हाती आहे. तेव्हा कचरा लोकांकडे दुर्लक्ष करून जी तुमच्यावर माया करणारी लोक आहेत त्यांना जपा. तुमच्याही घरी अशा 4 पद्धतीची लोक आहेत का? जरा विचार करा आणि स्वतःला सांभाळा, सुधारा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभार. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर. हे जे चॅनल मी चालवते आहे ते आपल्या समाजात मानसिक जनजागृती व्हावी यासाठी चालवते आहे. यातून लोकांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचावा, त्यांच्या काहीतरी मदत व्हावी म्हणून एक खारीचा वाटा माझाही यासाठी हे चॅनल आपण चालवतो आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या चॅनलचे लिंक आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.